मैत्रिणींनो, मी अश्विनी तुमच्या माझ्या आदरात आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या मराठवाडा किचन या YouTube चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। कसे आहात? मजेत ना? मजेत असायलाच हवं। मस्त मस्त रेसिपी खा आणि स्वस्त राहा। मैत्रिणींनो, आज आपल्या मराठवाडा किचन मध्ये मस्त अशी आपण रेसिपी बनवत आहोत। ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे, पहिल्याच प्रयत्नात तुम्ही बनवू शकाल। रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। काय होईल, सबस्क्राइब केल्यानंतर जे आपल्या मराठवाडा किचन मध्ये रोज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्या रेसिपीचा तुम्ही सुद्धा आस्वाद घेऊ शकताय। आपल्या मराठवाडा किचन मधल्या रेसिपीज तुम्हाला पाहायला कशा वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा। आणि आपल्या मराठवाडा किचन मध्ये यापुढे तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज पाहायला म्हणजे आवडतील ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता। आपण नक्कीच त्या रेसिपीज बनवण्याचा प्रयत्न करूया। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बनवत आहोत तवा अंडा मसाला। त्यासाठी इथे सगळ्यात अगोदर आपल्याला अंडे उकडून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि एक 5-6 अंडे टाकलेले आहेत। लवकर अंडे उकडण्यासाठी 1 चमचा मीठ टाका, त्यामुळे अंडे आपले लवकर उकडतात। तर इथे बघा, एका 10 मिनिटांमध्येच आपले अंडे उकडून तयार झालेले आहेत। आता वरणापूरची सगळी सालं आपण काढून घेतलेली आहेत आणि आता मधून आपल्याला हे सगळं कट करून घ्यायचं आहे। एका अंड्याचे 2 म्हणजे पीसेसमध्ये कट करून घ्या। नक्की तुम्ही ही मराठवाडा किचनच्या पद्धतीने तवा अंडा मसाला एकदा करून बघा। खूप सोपी रेसिपी आहे, पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सुद्धा अगदी परफेक्ट अशी बनवाल। इथं आता आपल्याला तवा अंडा मसाला बनवत असल्यामुळे ही भाजी तव्यामध्येच बनवून घ्यायची आहे। त्यासाठी मी गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे, 2 चमचे तेल घातलं आणि जिरी मोहरीची मस्त कडकडीत अशी फोडणी दिली। तवा अंडा मसाल्यात जिरी मोहरीची फोडणी दिली की खूप छान लागते ही भाजी। 1 वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा हा तवा अंडा मसाला बनवत असताना अगदी बारीक चिरून घ्यायचा, त्यामुळे ग्रेव्ही मस्त अशी त्याची दाटसर बनते। हलकासा कलर बदलेपर्यंत इथं आपला कांदा भाजून झालेला आहे। आता बारीक चिरलेला टोमॅटो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत टोमॅटो सुद्धा आपल्याला हलकासा असा परतून घ्यायचा आहे। आता यामध्येच आपल्याला अद्रक लसूण खोबऱ्याचं 2 चमचे वाटण टाकून घ्यायचं आहे। आता हे वाटण सुद्धा आपल्याला कांदा आणि टोमॅटो सोबत मऊसूद असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। नक्की तुम्ही या पद्धतीने तवा अंडा मसाला एकदा ट्राय करून बघा। आता यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत। पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे, पाव चमचा गरम मसाला यामध्ये टाकून घेतलेला आहे, 1 चमचा इथं आपल्याला काळा मसाला टाकून घ्यायचा आहे, 2 चमचे कांदा लसूण पावडर टाकून घ्यायची आहे, 1 चमचा यामध्ये धना पावडर टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। आता सगळे मसाले आपल्याला कांदा आणि टोमॅटो सोबत व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। हे सगळे मसाले आपण व्यवस्थित परतून घेतल्यानंतरच तवा अंडा मसाल्याची चव अतिशय चविष्ट आणि झणझणीत अशी तयार होते। आता हे सगळं वाटण परतत असताना यामध्ये एक 2 ते 3 म्हणजे चमचे आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। त्यामुळं काय होती, ग्रेव्ही अगदी दाटसर बनते आणि जे आपण यामध्ये टोमॅटो कांदा टाकलेला आहे तो सुद्धा मऊसूद असा व्यवस्थित परतून शिजला जातो। तर इथं बघा, व्यवस्थित सगळं वाटण आपलं परतून तयार झालेलं आहे। तेल सुटेपर्यंत मसाले परतून घेतलेले आहेत। आता जे आपण उभे काप करून अंड्याचे घेतले होते ते आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। पाहता क्षणी खावीशी वाटणारी अशी आपली अंडा तवा मसाला इथं तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय। आता दोन्ही पण साईडनं आपल्याला व्यवस्थित हे फ्राय करून म्हणजे यामध्येच परतून घ्यायचे आहेत। इथं बघा, दोन्ही पण साईडनं मी व्यवस्थित याला परतून घेतलेला आहे। ही रेसिपी खूप सोपी आहे, भरपूर अशी वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि इथं आपण गॅस बंद करून घेतलेला आहे। तुम्ही अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट अशी बनवाल आणि बनवण्याची पद्धत तर अगदी सोपी आहे। इथं मी एका डिशमध्ये ही तवा आपला अंडा मसाला एकदा काढून घेतलेला आहे। चव याची अतिशय छान लागती आणि आपण पण नेहमी त्याच पद्धतीने जर भाज्या बनवल्या तर आपल्याला सुद्धा म्हणजे खाण्याचा कंटाळा येतो आणि काहीतरी वेगळं जर आपण बनवलं तर सगळेच आवडीनं खातात। त्यामुळे नक्की ट्राय करा। चला भेटू आपण अशीच काहीतरी नवीन चटपटीत रेसिपी घेऊन, तोपर्यंत बाय बाय।